नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यात्रेच्या धार्मिक विधीस झाला प्रारंभ. शुक्रवार पेठेतील शेटेवाड्यात योगदंड पूजा झाली संपन्न. तर कुंभार समाजाने 56 मातीच्या घागरी केल्या हिरेहब्बू यांना सुपूर्द. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर. जिल्हा नियोजन समितीसह विविध विषयांवर होणार महत्त्वपूर्ण बैठक. वाहतूक नियमांचे पालन करणे प्रत्येकाचे कर्तव्य. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळेचे रस्ता सुरक्षा अभियानात प्रतिपादन. आणि खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजींच्या मागणीला आले यश. श्री सिद्धेश्वर गड्डा यात्रेचे राष्ट्रीय वाहिनीवर प्रक्षेपण. केंद्रीय सूचना प्रसारण मंत्री अनुराग ठाकूरांची घेतली भेट. मानकरी शेटे यांच्या वाड्यातील श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या योगदंड पूजनाने ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेतील धार्मिक विधीस मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. शेटेवाड्यात सकाळी घेऊन येतात. शेटे कुटुंबाचे वारसदार मिलिंद थोबडे, त्यांचे चिरंजीव रितेश थोबडे आणि कुटुंबातील सदस्यांकडून योगदंडाचे विधिवत पूजन केले जाते. तत्पूर्वी संबळाच्या तालामध्ये योगदंडाचे शेटेवाड्यात आगमन झाल्यानंतर त्याला अभ्यंग स्नान घालण्यात येते. त्याची मंत्रोच्चाराने विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर सागर हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, अमित, राजेश, आकाश, सदानंद आणि विजयकुमार हब्बू यांचे पाद्यपूजन करण्यात आले. दरम्यान शेकडो वर्षांपासून ही परंपरा सुरू असून आजही पूर्वीच्या चालीरीतीप्रमाणे येथे पूजा होते, अशी माहिती ॲडव्होकेट मिलिंद थोबडे आणि ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी दिली. शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेतील धार्मिक विधींना आज शेटेवाड्यामध्ये योगदंडाच्या विधिवत पूजेने प्रारंभ झालेला आहे. शेटेवाड्यातील या योगदंडाच्या पूजेला अनेक वर्षाची परंपरा आहे. या परंपरेमागची आख्यायिका अशी आहे, ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांचा विवाह कुंभार कन्येशी ज्या वेळेला होतो तत्पूर्वी जवळचे पाहुणे नातेवाईक हे शिवयोगी सिद्धरामेश्वर यांना केळवण करण्यासाठी आपल्या घरी बोलवत असत.
त्याप्रमाणे शेटे यांच्या घराण्यामध्ये शिवयोगी सिद्धरामेश्वर हे प्रत्यक्ष केळवणाचं जेवण जेवण्याकरता या वाड्यामध्ये आले होते अशी आख्यायिका आहे. त्या आख्यायिकाप्रमाणे तीच परंपरा माझे पंजोबा, माझे आजोबा कैलासवासी रामचंद्रप्पा शेटे, त्यांच्यानंतर त्यांचा वारस म्हणून मी ॲडव्होकेट मिलिंद थोबडे गेले 25 वर्ष पूजा करीत आलो आणि त्यानंतर 2013पासून माझा मुलगा ॲडव्होकेट रितेश थोबडे याने ही पूजेची परंपरा पुढे चालू ठेवलेली आहे. शिवयोगी सिद्धरामेश्वराचा आशीर्वाद सोलापूरच्या नगरीतील संबंध सोलापूर जिल्ह्यातील पर्यायी महाराष्ट्रावरती असावा. महाराष्ट्रावर कुठलेही संकट येऊ नये. कोरोनासारख्या महामारी 2 वर्ष आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. अशा प्रकारची महामारी यापुढे येऊ नये असं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वराला आपल्या सगळ्यांतर्फे मी साकडं घालतो आणि सगळ्यांना सिद्धरामेश्वराच्या यात्रेच्या शुभेच्छा देतो. सर्वांना सर्वप्रथम मी नवीन वर्षाच्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो. शेकडो वर्षांप्रमाणे शेटेवाड्यामध्ये आज योगदंडाची जी पूजा याचा कार्यक्रम इथे पार पाडण्यात आला. याच्या मागची आख्यायिका सगळ्यांना माहिती आहे. परत एकदा मी सगळ्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो. सिद्धेश्वर महाराज हे फार मोठे शिवभक्त होते. त्या शिवभक्ती करत असताना कुंभार कन्या ही त्यांची भक्ती पाहून त्यांच्याकडे ओढली जाते आणि त्यांच्याशी लग्न करण्याचा हट्ट धरून जाते. परंतु महाराजांनी हे बालपणीच ब्रह्मचर्य स्वीकारलं असल्यामुळे कुंभार कन्याला सांगतात की मी तर तुझ्याशी लग्न करू शकत नाही, परंतु माझं प्रतीक म्हणून त्यांच्या हातात जी काठी होती ज्याला आपण आज योगदंड म्हणतो, त्या काठीशी त्यांनी तिला लग्न करण्याचं वचन दिलं जातं. आणि तोच सोहळा आपण इथे ही सिद्धरामेश्वराची मकर संक्रांतीच्या दरम्यान ही दरवर्षी यात्रा पार पाडतो सोलापूर नगरीमध्ये. त्या सोहळ्याच्या आधी, लग्न सोहळ्याच्या आधी जसं पाहुण्यांना बोलवून केळवणाचा कार्यक्रम होता, त्या केळवणाचा कार्यक्रम म्हणजे आज इथे योगदंडाची पूजा व महाप्रसाद हा शेटेवाड्यात गेल्या अनेक वर्षांपासून, शेकडो वर्षांपासून चालू आहे. अशी आख्यायिका आहे की महाराज सिद्धेश्वर महाराज स्वतः या ठिकाणी आले होते आणि तेव्हापासूनची ही जी प्रथा आहे ती आम्ही पूर्ण पार आलेलो आहोत. मी स्वतःला भाग्यवान मानतो की गेले. त्याच पद्धतीने पूजा संपन्न झाल्यानंतर केळवणासाठी पुरणपोळी, 16 प्रकारच्या भाज्या, सार, पापड, गव्हाची खीर, चटणी, मेथकूट अशा विविध खाद्यपदार्थांचे नैवेद्य अर्पण केला गेला. या प्रसंगी विजया थोबडे, सुचिता थोबडे, श्रद्धा थोबडे, ललिता थोबडे, सिद्धेश थोबडे, अर्णिका थोबडे, प्रतीक थोबडे, सुधीर थोबडे, विक्रांत थोबडे, गीता थोबडे यांनी सामूहिक पद्धतीने योगदंडाचे पूजन करून आशीर्वाद घेतले. या प्रसंगी सुचिता थोबडे आणि श्रद्धा थोबडे यांनी नैवेद्याला तयार केलेल्या भोजनाबद्दल अधिक माहिती देताना गेल्या महिनाभरापासून केळवणाची तयारी केली जात असल्याचे सांगितले. तयारी आम्ही जवळजवळ महिना आधी सुरू करतो. घराची रंगरंगोटी आणि सगळं म्हणजे जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आणि 16 प्रकारच्या भाज्या असतात, विविध प्रकारच्या चटण्या असतात, जे पूर्वीपासून करत आले ते आम्ही पारंपरिक पद्धतीनेच करतो. आणि इतक्या वर्षाच्या जुन्या 92 वर्षाच्या आजी सुद्धा अजून आदल्या दिवशी येऊन सगळं आम्हाला मदत करतात आणि इतक्या हौसेने सगळं करतात की त्यांना उत्साह आणि बळ आलेलं असतं हे सगळं करण्यासाठी. जेवणात काय काय असतं? जेवणामध्ये 16 प्रकारच्या भाज्या, विविध प्रकारच्या चटण्या, लोणची, खीर, पुरणपोळी, सार तरी असं परत कुठं होतच नाही, एवढंच टेस्टी सार बनतं आजच्या दिवशी. सिद्धेश्वरच्या आशीर्वादानंच हे सगळं बनतं असं आम्हाला वाटतंय आणि आम्हाला पण बळ मिळतं की एवढं सगळ्यांचं आम्ही सेवा करू शकतो. आणि ह्या कार्यक्रमासाठी आम्ही 1 महिन्याआधीच घर स्वच्छ करायला काढतो. हे घर, तिकडचं घर सगळं स्वच्छ करतो आणि सगळी भाज्यांची तयारी करतो. आधीच सगळं निवडलं जातं की हे प्रकारची भाजी करायची आहे की ह्या वर्षी आपण काही नवीन करू शकतो. सगळं तयारी आधीच 1 महिना आधीच केलेलं असतं. आणि परत
एक आठवडा आधी तरी मी सगळं पूर्ण घरचे सगळेच लोक ह्याच्यातच लागलेले असतात की काय तयारी अजून नवीन करू शकतो. मला तर बघू शकता की खूप छान डेकोरेशन केलेले आहे आणि असंच पुढचे पिढी आम्ही चांगलं करत जाऊ, नवीन नवीन काहीतरी इनोव्हेटिव्ह करत जाऊ. महाराजांकडे कुठलं साकडं तुम्ही घातलेलं आहे? आम्ही तर खरंच आमची पुढची पिढी पण हेच कंटिन्यू करू दे, हेच आम्ही मागतो. तर या जेवणात काय काय असतं? कुठलं जेवणात तर तुम्ही बघू शकता की सगळे प्रकारच्या भाज्या आहेत, भजी, सांडगे, प्रत्येक प्रकारचे सांडगे पण आहेत, पोळी, खीर, जे तुम्ही म्हणाल ते सगळं असेल. आणि सगळ्यांना जेवण आवडू दे, सगळेजण जेवण खाऊन तृप्त होऊन आशीर्वाद देऊन जाऊ दे. यावेळेस राजश्री देसाई, उमेश शशांक, वैशाली अक्कलवाडे, शिवशंकर आणि सिद्धेश्वर कंटीकर परिवारातील सागर, मनोज आदी मान्यवरांची उपस्थिती होती. 12 जानेवारीला यात्रेच्या दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 12 वाजता मानाच्या पहिल्या 2 नंदीध्वजांना साज चढवण्याचा कार्यक्रम होणार असून हा साज उत्तर कसब्यातील हिरे हब्बू वाड्यात चढवण्यात येतो. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यात्रेतील प्रमुख मानकरी कुंभार समाजाने धार्मिक विधीसाठी लागणाऱ्या 56 मातीच्या घागरी यात्रा प्रमुख हिरेहब्बू यांना सुपूर्द करण्याचा कार्यक्रम संपन्न केला. यात्रेनिमित्त श्री सिद्धेश्वर महाराज यांच्याशी होत असतो. याच पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्याच्या तैलाभिषेक या धार्मिक विधीसाठी लागणारे 56 मातीच्या घागरी यात्रा प्रमुख हिरेहब्बू यांना मोठ्या उत्साहात सुपूर्द करण्यात आल्या. तत्पूर्वी कुंभारवाड्यात या मातीच्या घागरींची तसेच श्री गणेशाची मंगलवाद्यांच्या ध्वनीत यथोचित पूजा मानकरी महादेव म्हेत्रे कुंभार यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. कोरोनाच्या 2 वर्षानंतर मोठ्या स्वरूपात हा सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्याच्या धार्मिक विधींची सुरुवात झाली असून मोठ्या भक्तिमय वातावरणात मातीच्या घागरी सुपूर्द करण्याचा कार्यक्रम कुंभार समाज बांधवांच्या उपस्थितीत करण्यात आला. वाड्यातील पूजा संपन्न झाल्यानंतर कुंभार समाजातील सुहासिनी महिलांनी सदरच्या मातीच्या घागरी आपल्या डोक्यावर घेऊन हिरेहब्बू यांच्या वाड्याची वाट धरली. दरम्यान या धार्मिक विधीबाबत कुंभार समाजातील ज्येष्ठ माजी नगरसेवक भीमाशंकर म्हेत्रे कुंभार तसेच मानकरी महादेव म्हेत्रे कुंभार यांनी अधिक माहिती दिली. सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वरी चरणी मी वंदन करतो आणि दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील सिद्धेश्वर महाराजांची यात्रा सोलापुरामध्ये भक्तिभावाने साजरा होत आहे. तर ज्या ठिकाणी आपण आता उभारलेलो आहोत ते कुंभारवाडा म्हणून या ठिकाणी आहे अगोदरपासून. तर आज या ठिकाणी सिद्धरामेश्वराचं योगदंड आणि कुंभार कन्याचा विवाह सोहळा जो सोलापुरामध्ये होत आहे त्या विवाहानिमित्त ह्या कुंभारवाड्यामध्ये कुंभार समाज बांधव आणि सर्व मानकरी यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज सकाळी दिवे लावण्याचा कार्यक्रम होऊन गणपती पूजन तसेच सिद्धेश्वर महाराजांच्या पूजनेने आणि 56 गाडगीची पूजा करून या ठिकाणी ते 56 गाडगी देण्याचा जो कार्यक्रम विधिवत कार्यक्रम हिरेहब्बूंना आम्ही ते 56 गाडगी सहवाद्य मिरवणुकीने सर्व समाज बांधव आणि भक्तांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही हिरेहब्बू आणि त्यांच्या परिवारांना सुपूर्द करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करत असतो. आणि हे करत असताना याबरोबरच आता 56 गाडगीचा कार्यक्रम झाल्यानंतर परत 13 तारखेला अशाच पद्धतीनं या ठिकाणी जो तैलाभिषेकासाठी देणाऱ्या गाडगीचा देखील विधिवत पूजा या ठिकाणी करून ते शिवशेट्टी म्हणून जे मानकरी आहेत त्यांच्याकडे आम्ही सुपूर्द करत असतो. त्यानंतर 13 तारखेला जो 14 तारखेला ह्या वर्षी जो अक्षता सोहळ्याचा
कार्यक्रम असतो त्यासाठी अभिषेकाच्या गाडगीचं जे पूजन आहे ते देखील या कुंभारवाड्यामध्ये सगळ्या मानकऱ्याच्या माध्यमातून या ठिकाणी होत असतो आणि ते देखील आम्ही हिऱ्यापूर्ण सुपूर्द करत असतो. 14 तारखेला जे संमती कट्ट्यावर त्या ठिकाणी अक्षता सोहळा होतो त्या संमती कट्ट्यावर त्या ठिकाणी वधूवरील मंडळी म्हणून जे काही मानपान जे रीतिरिवाजाप्रमाणे असतात ते सगळं त्या कुंभार समाजाच्या मानकऱ्यांना मिळत असतो आणि त्या ठिकाणी विडा देण्याचा देखील युवराज मैत्री कुंभार यांना आमच्या मानकऱ्याच्या माध्यमातून हिरे अप्रू त्यांना विडी देण्याचा कार्यक्रम देखील त्या ठिकाणी होतो आणि त्यानंतर 15 तारखेला होम हवनाचा कार्यक्रम असतो. त्या दिवशी सर्व समाज बांधव मानकरी लोक त्या होम कट्ट्यावर सकाळपासूनच सर्व भक्तांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी सकाळी 7 वाजल्यापासून होम विधी आमच्या घराण्यात माता कुंभारावा देवीचे निवासस्थान या ठिकाणी 5 दिवसांचे दिवे घालून आमच्या घरातील महिला 5 दिवस उपवास करतात. त्यानंतर होम दिवशी होमविधी झाल्यानंतर उपवास सोडून दिवे उठवण्यात येतात. शहरातील महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या वतीने संस्थेस मक्ता देण्यात येणार आहे. त्यासाठीचा आर्थिक लिफाफा फोडण्यात आला असून कमी दर असलेल्या संस्थेस सदरचा मक्ता देण्यात येणार आहे. सोलापूर महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील महिला व मुलींसाठी विविध 3 कोर्सचे प्रशिक्षण देण्याकरता संस्था निश्चित करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. आर्थिक लिफाफा फोडण्यात आला असून मुख्य लेखापरीक्षकांच्या अभिप्रायानंतर कमी दर असलेल्या संस्थेस देण्यात येणार आहे. या प्रक्रियेमध्ये कोल्हापूरच्या एका संस्थेने एंट्री केली आहे. महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त विद्या पोळ आणि नियंत्रण अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका महिला व बालकल्याण समितीच्या वतीने समिती अधिकारी विठ्ठल कस्तुरे यांच्या संयोजनाखाली विविध कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शहरातील महिला व मुलींना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, त्या आत्मनिर्भर व्हाव्यात या उद्देशातून कौशल्य आधारित हे प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे. दरम्यान ब्युटी पार्लर, फॅशन डिझायनिंग व लेडीज टेलर या 3 प्रशिक्षण कोर्ससाठी प्रशिक्षण संस्था निश्चित करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. प्रशिक्षण देण्यासाठी संस्थेस मक्ता देण्यात येणार आहे. आर्थिक लिफाफा फोडण्यात आला आहे. ब्युटी पार्लर या कोर्ससाठी एकूण 8 संस्थांच्या निविदा आल्या. त्यापैकी 4 पात्र तर 4 अपात्र ठरल्या आहेत. फॅशन डिझायनिंग या कोर्ससाठी 6 संस्थांच्या एकूण निविदा प्राप्त झाल्या. त्यामध्ये 4 अपात्र तर 2 पात्र ठरले आहेत. तर लेडीज टेलर या कोर्स करता एकूण 5 निविदा प्राप्त झाल्या. त्यापैकी 3 पात्र तर 2 अपात्र ठरले आहेत. महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षक यांचा अभिप्राय आल्यानंतर सर्वात कमी दर असलेल्या प्रशिक्षण संस्थेस हा मक्ता निश्चित करण्यात येणार आहे. साधारणतः आठवडाभरात प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित मक्तेदारास वर्क ऑर्डर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान सोलापूर शहरातील महिला व मुलींसाठी विविध 8 प्रकारच्या प्रशिक्षण कोर्ससाठी अर्ज तपासणीअंती 2258 लाभार्थी पात्र ठरले आहेत. एकूण 2857 प्राप्त अर्जांपैकी 599 अर्ज अपात्र ठरले आहेत. प्रशिक्षण कोर्स निहाय निवडित लाभार्थ्यांची संख्या अशी: ब्युटी पार्लर 359, फॅशन डिझायनिंग 129, टेलरिंग 170. 3 महिन्याच्या कालावधीचे हे कोर्स आहेत. श्री सिद्धेश्वर गड्डा यात्रेचे प्रक्षेपण राष्ट्रीय वाहिनीवर होणार असून याबाबत खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केंद्रीय सूचना प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेल्या मागणीला यश आले आहे. जाती पंथ भेदभाव विरहित साजरा होणाऱ्या ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या सोलापूरच्या गड्डा यात्रेचे देशातील सर्व यात्रेपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण आहे. हे वेगळेपण तसेच श्री सिद्धेश्वर महाराजांच्या दिव्य कार्याच्या प्रसाराकरता यात्रेची सांस्कृतिक आध्यात्मिक महती देशभरात होण्यासाठी यात्रेचे चित्रीकरण करून डीडी सह्याद्रीवर प्रक्षेपण होणार असल्याची माहिती खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी दिली. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या गड्डा यात्रेतील साजरे होणारे धार्मिक सांस्कृतिक वेगळेपण देशभरात प्रसारित होण्याची आवश्यकता जाणून
2021च्या संसदीय अधिवेशनात 377 अन्वये तसेच केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे निवेदनाद्वारे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी मागणी केली होती. त्यावेळी तत्परतेने केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. जानेवारी 2022च्या महिन्यातील गड्डा यात्रेचे चित्रीकरण प्रसारण राष्ट्रीय डीडी वाहिनीवर करण्यात येण्याबाबत सकारात्मकता दर्शवली, परंतु कोरोना महामारीच्या निर्बंधामुळे गेल्या वर्षी हे चित्रीकरण करता आले नाही. यंदाच्या वर्षी चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक नियमांचे पालन करणे प्रत्येकाचे कर्तव्य असून रस्ता सुरक्षा अभियान लोकचळवळ व्हावी असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी रस्ते सुरक्षा अभियान कार्यक्रमात व्यक्त केले. महामार्गावरील अपघातात बळी पडणाऱ्यांची संख्या चिंताजनक असून वाहतूक नियमांचे पालन करणे ही स्वयंशिस्त बनली पाहिजे. वाहतूक नियमांचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून रस्ता सुरक्षा अभियान हे सप्ताहापुरतेच मर्यादित न राहता लोक चळवळ व्हावी असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केले. 34व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, सार्वजनिक बांधकाम मंडळ, परिवहन विभाग, शहर व ग्रामीण पोलीस विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबवण्यात येत असून ते 17 जानेवारीपर्यंत चालणार आहे. नियोजन भवन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास अप्पर पोलीस अधीक्षक ग्रामीण हिम्मतराव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, पोलीस उपायुक्त दीपाली काळे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर आणि अमरसिंह गवारे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे चिटणीस, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ठाकरे, सिंहगड इन्स्टिट्यूटचे संचालक संजय नवले व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मोटर वाहन निरीक्षक आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, अन्य शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, मोटर ड्रायव्हिंग स्कूल, ऑटो रिक्षा संघटना, पीयूसी सेंटर यांचे प्रतिनिधी, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते. दयानंद महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पुणे विभागीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये मानांकित खेळाडूंचे विजय आकर्षक ठरले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत पुष्पा गुप्ता दयानंद मॉडेल स्कूल सोलापूर व सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन तसेच जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे विभागीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन वेलणकर हॉल दयानंद महाविद्यालय येथे करण्यात आले आहे. स्पर्धेत पुणे, अहमदनगर, सोलापूर येथील 14, 17, 19 वर्षे वयोगटातील मुलींमध्ये 20 तर मुलांमध्ये 52 आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडूंसह एकूण 210 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. पुण्याचा आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू अक्षय बोरगावकर, ओम लामकाने, विरेश शरणार्थी, सोलापूरचे मानस गायकवाड, ध्रुव पाटील, ललितादित्य भूमिनाथन, पिंपरी चिंचवड हर्ष घाडगे, अहमदनगर अनुष्का कुतवळ पुणे, आदिती कायल पुणे, स्वराली हातवळणे सोलापूर, आदिती वावळ पुणे या मानांकित खेळाडूंनी विजयी सलामी दिली. स्पर्धेचे उद्घाटन क्रीडाधिकारी तानाजी बोरे, पुष्पा गुप्ता दयानंद मॉडेल स्कूलच्या मुख्याध्यापिका हुलगेरी यांच्या प्रदर्शनीय लढतीने पार पडले. सुरुवातीला रोहित खेड यांनी उपस्थित खेळाडू, पालक व मान्यवरांचा पुष्पा गुप्ता दयानंद मॉडेल स्कूलच्या वतीने स्वागत केले. स्पर्धेचे उद्घाटक हुलगेरी यांनी बुद्धिबळ खेळाचे महत्त्व सांगून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. प्रमुख अतिथी जिल्हा क्रीडा अधिकारी माननीय नितीन तारळकर यांनी खेळात हार व जीत महत्त्वाची नसून जिद्द व चिकाटी महत्त्वाची असल्याचे सांगितले व बुद्धिबळ खेळाचे जीवनात कसे फायदे होतात हे स्पष्ट केले. या प्रसंगी मीना, प्राध्यापक शैलेश बंडे, मुख्य पंच उदय वगरे, युवराज पोगुल, गणेश मस्कले, जयश्री तुम्मा आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोलापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव सुमुख गायकवाड यांनी केले, तर सूत्रसंचालन विद्यापीठ खेळाडू संतोष पाटील यांनी केले. स्पर्धेत सहाय्यक पंच म्हणून पुण्याचे वासंती सरबदे, गायत्री कुलकर्णी, गजानन मायदेव, बारामतीचे योगेश डहाळे, बळी खंडागळे, अतुल नळगे हे काम पाहत आहेत.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची शुक्रवारी बैठक संपन्न होणार आहे. जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवार दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11:30 वाजता नियोजन भवन सभागृह, शासकीय दूध डेअरी शेजारी 7 रस्ता, सोलापूर येथे होणार आहे. राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. या बैठकीस खासदार, आमदार आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत 4 ऑक्टोबर 2022 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत्तास तसेच बैठकीचे इतिवृत्तावर केलेल्या अनुपालन अहवालास मान्यता देणे, 31 डिसेंबर 2022 अखेरील सन 2022-23 जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना यांच्या खर्चाचा आढावा घेणे, राज्यस्तरीय समितीपुढे सादर करावयाच्या 2023-24 जिल्हा वार्षिक योजना, सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देणे आदी विषयांवर चर्चा होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समिती सचिव मिलिंद शंभरकर यांनी दिली. मकर संक्रांती भोगी दिवस पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून उत्साहाने साजरा करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले. संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्या अनुषंगाने कृषी विभागामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मकर संक्रांती भोगी हा दिवस जिल्ह्यामध्ये पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे. या दिनाचे औचित्य साधून प्रत्येक कृषी सहाय्यक आपल्याकडील गावांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्यावर आधारित चर्चासत्राचे आयोजन, तृणधान्य पिकांच्या विविध जाती, त्यांची लागवड, तंत्रज्ञान, तृणधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा, मुलाखती, तृणधान्य पिकांपासून बनवण्यात येणारे विविध उपपदार्थ यांची माहिती देणे यासाठी प्रगतशील शेतकरी, आहार तज्ज्ञ, विद्यापीठांचे शास्त्रज्ञ यांना निमंत्रित करून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. गुटखाबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. महाराष्ट्रात गुटखाबंदी असताना सुद्धा गुटख्याची खुलेआम विक्री सर्वत्र होत आहे. त्यामुळे तरुणांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढलेले आहे. गुटखाबंदीच्या कायद्याची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाकडून व्हावी म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीने सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग सोलापूर यांना निवेदन देण्यात आले. राज्यातील तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्याच्या हेतूने तत्कालीन सरकारने 2012 रोजी गुटखाबंदीचा मोठा निर्णय घेतला होता. पण याची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासन विभाग व पोलीस प्रशासनाच्या वतीने कडकपणे होत नसल्या कारणाने आज ग्रामीण भागात व शहरात किराणा दुकानांसह शासकीय कार्यालय, महाविद्यालय, शाळा, बाजारपेठ अशा ठिकाणी गुटखा खुलेआम विक्री होत आहे. गुटखाबंदी महाराष्ट्रात असली तरी इतर राज्यांमधून चोरून गुटख्याची वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणात परराज्यातील गुटखा सोलापूर हद्दीत कोणाच्या आशीर्वादाने येतो याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. गुटखा सोलापुरात मोठ्या प्रमाणावर आणणाऱ्या गुटखा किंगचा शोध घेऊन अशांवर कडक कारवाई करण्यात यावी. अनेक शासकीय कार्यालयात, महानगरपालिकेत धूम्रपान करणाऱ्यांना 200 रुपयाचा दंड करण्यात येईल असे फलक लावलेले आहेत आणि याच कार्यालयात सगळ्यात जास्त प्रमाणात गुटखा खाऊन भिंती रंगवलेल्या दिसून येतात. अशा लोकांवर एकही कारवाई अद्यापपर्यंत झालेली दिसून येत नाही. याची पण कडक अंमलबजावणी करण्यात यावी. यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष कदम, उपशहर प्रमुख सीताराम बाबर, शहर संघटक दत्ता जाधव, शहर सचिव सुलेमान पिरजाते, विकी पाटील, साजिद मकानदार आदी उपस्थित होते. आज अन्न व औषध प्रशासनाचे प्रशासकीय अधिकारी राऊत साहेब यांना गुटखाबंदीच्या विरोधात निवेदन देण्यात आले. परराज्यातून मोठ्या प्रमाणात गुटखा हा सोलापूर जिल्ह्यामध्ये व महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणात येत आहे आणि प्रशासकीय अधिकारी जे आहेत गुटख्याच्या संबंधातले ते फक्त बारक्या बारक्या पानटपऱ्यांवर कारवाई करून सोलापूरच्या जनतेचं सांत्वन करण्याचं काम करत आहेत आणि ह्यामध्ये मोठा जो व्यापारी आहे
तो एकदम बेछूटपणे बिंदासपणे त्याचा कारोबार पूर्ण महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये पसरवत आहे आणि हे कुठंतरी हलगर्जीचं काम चालू आहे आणि ह्या प्रशासकीय इमारतीमध्येच मावा आणि गुटखा खाऊन सर्व प्रमाणामध्ये भिंती रंगवण्याचं काम या प्रशासकीय इमारतीमध्ये चाललेलं आहे आणि CCTV कॅमेरा आहेत. त्या CCTV कॅमेरा असून सुद्धा या कोणत्या कारवाया होत नाहीत आणि अशा प्रकारच्या जर कारवाया आणि अशा प्रकारचा जर खुला छूट आणि खुली धंदा जर आहे आणि मग हे महाराष्ट्र शासनाने आणि या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कशाला कोणतं गुटखाबंदी हे आहे करण्याचं खोटं नाटक करून महाराष्ट्राच्या जनतेला फसवण्याचं काम करत आहेत. हे अशा प्रकारचं जे काम आहे हे भोंगळ कारभार जर थोड्या दिवसात जर नाही थांबला, मी दत्ता जाधव, आमची सर्व टीम, संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष अंबाऊ कदम व आमचे सर्व सहकारी अशा प्रकारचं जर कोणतं कृत्य जर परत पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये व महाराष्ट्रामध्ये जर नाही थांबलं तर आम्ही उग्र प्रकारचं आंदोलन करणार आहे. या ठिकाणी मी एवढंच सांगतो. संभाजी ब्रिगेडच्या वतीने या सोलापूरचे सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग यांना निवेदन सादर करण्यात आले की महाराष्ट्र शासनाच्या वतीने तत्कालीन सरकारने 2012 रोजी महाराष्ट्रामध्ये गुटखाबंदीचा आदेश लागू केला होता. कारण या महाराष्ट्रातील तरुणाई या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे सरकारने हा निर्णय घ्यावा लागला होता. पण आज सोलापूर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये शासकीय कार्यालय असू दे किंवा शासकीय शाळा महाविद्यालय असू दे किंवा किराणा दुकान असू दे, सगळीकडे गुटखा विक्रीचं प्रमाण प्रचंड प्रमाणे वाढलेलं आहे. त्यामुळे युवक हा व्यसनाधीन होत आहे. याच्याकडे पोलीस प्रशासन किंवा अन्न व औषध प्रशासन यांचं दुर्लक्षामुळे असं गुटखा सार्वजनिक ठिकाणी विक्री होताना आढळत आहे. त्यामुळे आज आम्ही प्रशासनाला निवेदन दिलं की तात्काळ तुम्ही मोठ्या प्रमाणात जे गुटखा विक्रीचा मोठ्या प्रमाणात व्यापार करतात त्यांच्यावर कारवाई करा, कारण पोलीस प्रशासन व अन्नधान्य वितरण. आज सकाळी 8 वाजता सालवाडी कळमनुरी हल्टिंग गाडी मसोडजवळ एसटीचा पाटा तुटून MH20-1316 एसटी पलटी झाली. आज सकाळी 8 वाजता सालवाडी कळमनुरी हल्टिंग गाडी मसोडजवळ एसटीचा पाटा तुटून MH20-1316 ही एसटी पलटी झाली असून चालक व वाहकासहित 25 जण जखमी तर 2 महिला व 1 पुरुष गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये 11 विद्यार्थिनींचा समावेश आहे. यावेळी डॉक्टर असोसिएशन कळमनुरी गुड मॉर्निंगचे सदस्य, त्याचबरोबर शिवसेना शहराध्यक्ष बबलू पत्की, डॉक्टर आनंद मेने, डॉक्टर धांडे यांनी मदत केली. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हिंगोली यांच्या वतीने सडक सुरक्षा जीवन रक्षा रस्ता सुरक्षा सप्ताह दिनानिमित्ताने हेल्मेट बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हिंगोली यांच्या वतीने सडक सुरक्षा जीवन रक्षा रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने हेल्मेट बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला हिरवी झेंडी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते दाखवण्यात आली. त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, मोटर वाहन निरीक्षक शैलेश कोपुल्ला, मोटर वाहन निरीक्षक नलिनी काळपांडे, मोटर वाहन निरीक्षक आशिक तडवी, मोटर वाहन निरीक्षक सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक बोयने, बाहेती बानबाकोडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, डाएटचे प्राचार्य गणेश शिंदे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सय्यद, SRPFचे पोलीस निरीक्षक बायस, नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक बाळूभाऊ बंडगर आदींची प्रमुख उपस्थिती होती. रस्ता सुरक्षा सप्ताह 2023 निमित्ताने संत नामदेव पोलीस कवायत मैदानावरून हेल्मेट बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली. ही हेल्मेट बाईक रॅली इंदिरा चौक, गांधी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अकोला बायपास ते पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने अग्रसेन चौक बसस्थानक समोरून
ही रॅली संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर संपन्न करण्यात आली. हेल्मेट बाईक रॅलीला हिंगोली नगर परिषदेचे कर्मचारी, शिक्षण विभागाचे कर्मचारी, SRPFचे पोलीस कर्मचारी, हिंगोली वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सडक सुरक्षा, जीवन रक्षा या संदर्भात सविस्तर माहिती दिली. 11 जानेवारी ते 17 जानेवारी दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 12 जानेवारी रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याच्या परिवहन विभागाच्या माध्यमातून जनतेमध्ये रहदारीच्या आणि सर्वच नियमांच्या अनुषंगाने त्यांचं पालन व्हावं, त्याच्यामध्ये जाणीव-जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने आज 11 ते 17 या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये रस्ता जागृती सप्ताह आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याची आज सुरुवात आज आम्ही एका हेल्मेट बाईक रॅलीने आज या ठिकाणी केलेली आहे. या ठिकाणी या निमित्तानं आपल्या जिल्ह्यातील सर्वच नागरिकांना माझी अशी विनंती राहील की जे लोक वाहन वापरतात त्या लोकांनी वाहनाच्या संदर्भामध्ये असलेले सर्व नियमांचं काटेकोर पालन केलं पाहिजे. हेल्मेट हे अत्यंत आवश्यक आणि मॅन्डेटरी बाब आहे. अनेक लोकांचे हेल्मेटने आपण जीव वाचवू शकतो. याच्या संदर्भामध्ये फार मोठा डेटा प्रसिद्ध आहे, अनेक लोकांना ते माहिती आहे. आता आपल्या जिल्ह्यामधल्या सर्व रस्ते जे अतिशय गुळगुळीत झालेले आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक वाहन चालकाला हेल्मेटमधल्या बाईक सराला असं वाटत असतं की आपण आता खूप जोरात गाडी चालवावी, परंतु त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. तर त्या अपघाताच्या अनुषंगाने देखील हेल्मेटचा वापर अत्यंत आवश्यक आहे. सीट बेल्टचा वापर, मोबाईल घेऊन गाडी चालवणे, मद्यपान न करता गाडी चालवणे, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या अवेअरनेसच्या स्लोगन आम्ही या ठिकाणी ठेवलेले आहेत. याच्यामध्ये नागरिकांना माझी अशी विनंती आहे की या बाईक रॅलीच्या निमित्तानं हेल्मेटचा अवेअरनेस आपल्या जिल्ह्यामधल्या सर्व गावागावापर्यंत व्हावा. याच्यामध्ये सर्व शिक्षक वृंद समाविष्ट झालेले आहेत. सर्व आमच्या मोटर बाईकचे, आमच्या ट्रॅफिक डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट, RTOच्या डिपार्टमेंटमधल्या सर्व जे काही डीलर्स, त्यांचा स्टाफ, इतर जे काही लोक नागरिकसुद्धा या बाईक रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत. त्या सर्वांचंच मी या निमित्तानं अभिनंदन करतो. पण नागरिकांना आवाहन करतो की याच्या संदर्भामधला अवेअरनेस आपण आपल्या घरातल्या प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत करावा, जेणेकरून कोणत्याही कुटुंबामध्ये मोठी दुर्दैवी घटना घडणार नाही, कोणतेही अपघात घडणार नाही. जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिनाचे औचित्य साधून रविवार 15 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता शहरातील जुनी मुन्सफी येथे जिंतूरकरांची साहित्यिक भूक भागविण्यासाठी महाराष्ट्रातील ख्यातनाम कवींची काव्य मैफिल आयोजित करण्यात आली आहे. जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक 15 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता शहरातील जुनी मुन्सफी येथे जिंतूरकरांची साहित्यिक भूक भागवण्यासाठी महाराष्ट्रातील ख्यातनाम कवींची काव्य मैफिल आयोजित करण्यात आली आहे. सदरील काव्य मैफिलीचा आस्वाद घेण्याकरता साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम हाती घेऊन समाज प्रबोधनाचे कार्य पार पाडण्यात येत असते. सोबतच दरवर्षी दर्पण दिनाचे औचित्य साधून भव्य सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात. याही वर्षी दर्पण दिनाचे औचित्य साधून जिंतूरकरांची साहित्यिक भूक भागवण्यासाठी महाराष्ट्रातील ख्यातनाम कवींची काव्य मैफिल आयोजित करण्यात आली आहे. या काव्य मैफिलीस ख्वाडा, बबन, छत्रपती शासन, लँड 1857, राजकुमार यासारख्या मराठी चित्रपटात गीतलेखन करणारे कवी, संगीतकार, लेखक, कथाकार प्राध्यापक डॉक्टर विनायक पवार, प्रसिद्ध कवी अनंत राऊत आणि साम TV मराठीच्या वृत्तनिवेदिका तथा प्रसिद्ध कवयित्री यामिनी दळवी हजेरी लावणार आहेत. या तिन्ही कवींच्या बहारदार आणि समाज प्रबोधनपर कवितांच्या सादरीकरणामुळे काव्य मैफिलीची संध्या चांगलीच रंगणार आहे. या काव्य मैफिलीचा आस्वाद घेण्याकरता शहर व परिसरातील साहित्यप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संघाचे अध्यक्ष पठाण शहजाद खान, कार्याध्यक्ष गुणीरत्न वाकोडे, सचिव रामप्रसाद कंठाळे तसेच पदाधिकारी, सल्लागार, मार्गदर्शक यांच्या वतीने करण्यात आले आहे. रिठ्ठा ग्रामपंचायतमध्ये MRGS अंतर्गत कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गट विकास अधिकारी व ग्रामसेवक निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. भोकर तालुक्यातील मौजे रिठ्ठा ग्रामपंचायत येथील
इसवी सन 2022-23 मध्ये MRGS अंतर्गत गटविकास अधिकारी अमित राठोड व ग्रामसेवक गंगाकिशन एनलोड यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांना निलंबित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या शीतल अनिल भवरे यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. मुख्य सचिव मंत्रालय महाराष्ट्र राज्य, विभागीय आयुक्त औरंगाबाद, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती विभाग नांदेड यांना देण्यात आलेल्या निवेदनात सामाजिक कार्यकर्त्या शीतल अनिल भवरे यांनी नमूद केले आहे की भोकर तालुक्यातील मौजे रिठ्ठा ग्रामपंचायत येथे 2022-23 मध्ये MRGS अंतर्गत पेवर ब्लॉकच्या झालेल्या कामामध्ये भोकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमित राठोड व रिठ्ठा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक गंगाकिशन एनलोड यांनी संगनमताने बोगस मजूर दाखवून तसेच खोटे GST बिले व खरेदी केलेल्या साहित्याची खोटी बिले वापरून थातूरमातूर कामे करून अमाप भ्रष्टाचार केला असल्याचा सदरील निवेदनाद्वारे आरोप करून अंदाजपत्रकानुसार कामे न करता निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून कामे केलेली निदर्शनास येत असल्याचे नमूद केले असून रिठ्ठा ग्रामपंचायती अंतर्गत झालेल्या कामाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत करण्यात यावी व त्यांनी खोटे काम करून काढलेले कुशल व अकुशल बिलाची व संबंधित कागदपत्रांची चौकशी करून तात्काळ भ्रष्ट गटविकास अधिकारी, ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावे. अन्यथा 23 जानेवारी 2023 पासून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा सामाजिक कार्यकर्त्या शीतल अनिल भवरे यांनी सदरील निवेदनाद्वारे दिला आहे. MRGS या कामाची नोंद आमच्या गावामध्ये बरोबर झालेली नाही. काम बोगस झाल्याबद्दल गावकऱ्या लोकांचे असे म्हणणे आहे की काम बोगस झालं आणि गट्टू वगैरे बसवलेले हे काम काय 2-4 लाखाचं केलं तर 22 लाखाचं रुपये झालं असं म्हणत आहे. या कामाची नोंद तक्रार केली आणि तक्रार केल्याबद्दल साहेब लोकांनी याहून चौकशी करावी. ग्रामसेवक BDO हे सर्व लोक येऊन रिठ्ठा गावातील चौकशी करून आम्हाला या कामाचे न्याय द्यावा. आमच्या मौजे रिठ्ठा येथील ग्रामपंचायत मार्फत MRGS मध्ये जे काही कामं झालेले आहेत निव्वळ निकृष्ट दर्जाचे आणि भेसळयुक्त कामं असे कामं झालेले आहेत की ते कामं निव्वळ खराब कामं आहेत. त्यामुळं जास्तीत जास्त या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे आणि यामध्ये भ्रष्टाचारामध्ये BDO आणि ग्रामसेवक या दोघांचं मिळतं जुळतं असल्यामुळं हे काम फार खराब झालेलं आहे. याकडे शासनाने लक्ष देऊन यावर न्याय द्यावा. कोस्ट अंबिका मंदिराजवळील जिल्हा परिषद प्राथमिक स्पेशल शाळा येथे बाल आनंद मेळाव्याचे बुधवार दिनांक 11 जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. कोस्ट अंबिका मंदिराजवळील जिल्हा परिषद प्राथमिक स्पेशल शाळेमध्ये बाल आनंद मेळाव्याचे बुधवार दिनांक 11 जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. प्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय जाधव व प्रमुख पाहुणे अमोल थोडसरे यांच्या हस्ते करण्यात आले.
मेळाव्यात विद्यार्थ्यांनी आपल्या शेतातील पालेभाज्या, फळे तसेच चहाचे हॉटेल, स्टेशनरी, किराणा, वडापाव, भेळ, पाणीपुरी, मिठाई अशा वेगवेगळ्या प्रकारची दुकाने थाटली होती. या आनंद मेळाव्यात हजारो रुपयापर्यंतचा व्यवहार झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद, उत्साह व चिकाटी दिसत होती. मेळाव्यात परिसरातील पालक व नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. या आनंद मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञान, व्यापार कौशल्य, नफा तोटा याविषयी ज्ञान मिळणे आवश्यक असल्याचे मत सहशिक्षिका विभूते यांनी सांगितले. बाल आनंद मेळावा यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक मारवडकर टीके, सहशिक्षक SG नागलबोने, श्रीमती विभूते, शिंदे MN, JD देवारे, KM निकम, JR पायभाई यांनी परिश्रम घेतले. नाव काय तुझं बाळा? इंद्रवर्धन शरद गोडगे. काय आणलं होतं तू? टोकळा आणला. किती आणले? किती पैसे झाले तुझे? 100च्या पुढे झाले. इयत्ता चौथीत आहे. माझा टोकळा आहे. मी टोकळा आणि जिलेबी बनवलेली आहे. नमस्कार, मी सुनीता नवनाथ पांचाळ. माझा मुलगा आहे 10वीला यश नवनाथ पांचाळ आणि 4थीला मुलगी आहे योगेश्वरी नवनाथ पांचाळ. आज जिल्हा परिषद स्पेशल शाळा केज इथे बाल आनंद मेळावा साजरा होत आहे आणि खूप असं कौतुक वाटते की प्रत्येक मुलांना स्वतःला जे आवडते किंवा आपल्या आईला चांगला जो पदार्थ तयार करता येतो तो पदार्थ इथं तयार करून आणलेला आहे आणि प्रत्येक मुलांनी जे स्टॉल लावलेले आहेत त्याच्यामध्ये खरेदी विक्री चालू आहे. मग ही खरेदी विक्री म्हणजे मुलांना ज्ञान मिळावं की किती आपण पैसे देतो, देवाणघेवाण लक्षात यावी, व्यवहार लक्षात यावा आणि त्याचं ज्ञान मिळावं ही आपल्याला स्पेशल केअर इथे आज बाल आनंद मेळावा भरलेला आहे. माझे नाव आहे संजीवनी अण्णा गोडके. मी इथे सहशिक्षक म्हणून आहे आणि आज आम्ही इथं विद्यार्थ्यांना व्यवहार म्हणजे अभ्यासाबरोबरच व्यवहार ज्ञानही कळावं याच्यासाठी बाल आनंद मेळावा भरवलेला आहे. विद्यार्थ्यांना खरेदी विक्री कशी करावी त्याच्याबरोबर नाणी, नोटा, पैसे यांची पण ओळख व्हावी. त्याचबरोबर त्यांना गणितातलं कौशल्य जे आहे तेही त्यांना समजावं याच्यासाठी आज बाल आनंद मेळावा भरवलेला आहे. विद्यार्थ्यांनी देशाच्या विकासाचे शिल्पकार बनावे असे आवाहन खासदार सुधाकर शृंगारे यांनी केले. लाल बहादूर शास्त्री विद्यालयात गेल्या 42 वर्षांपासून सुरू असलेल्या मराठवाडास्तरीय आंतरशालेय वादविवाद स्पर्धा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता वाढीसाठी स्तुत्य उपक्रम असून आजचे विद्यार्थी उद्याचे देशाचे शिल्पकार आहेत. ते होण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन खासदार सुधाकर शृंगारे यांनी केले. या विद्यालयातून अनेक चांगले विद्यार्थी घडत असून ते देश विदेशात मोठमोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहेत. बुद्धिमत्ता वाढीसाठी अशा वादविवाद स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या भूमिका बजावतात. उदगीर येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयात आंतरशालेय वादविवाद स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी खासदार शृंगारे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र अलुरकर हे होते. अध्यक्षीय समारोपात ते म्हणाले, काहीतरी करण्याचा प्रयत्न करा, काय करायचे ते ठरवून मार्गक्रमण करा, म्हणजेच ध्येय आपोआप गाठले जाईल. तसेच त्यांनी वादविवाद स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी संतोष कुमार नाईकवाडी, लातूर जिल्हा समाज कल्याण अधिकारी तसेच तज्ज्ञ परीक्षक प्राध्यापक डॉ. माधव चोले, देगलूर महाविद्यालय देगलूर, प्राध्यापक गौतम गायकवाड, प्राध्यापक खोलेश्वर महाविद्यालय अंबाजोगाई, डॉ. ज्ञानेश्वर मुंडे, विषय साधन व्यक्तिगट साधन केंद्र उदगीर, मधुकरराव वट्टमवार, अध्यक्ष स्थानिक समन्वय समिती, शंकरराव लासुणे, केंद्रीय कार्यकारी समिती सदस्य तथा कार्यवाह स्थानिक समन्वय समिती, सतनप्पा हुरदुळे, अध्यक्ष माध्यमिक शालेय समिती, डॉ. प्रशांत राजूरकर, अध्यक्ष रामकृष्ण CBSE स्कूल, षण्मुखानंद मठपती, अध्यक्ष स्वामी विवेकानंद वसतिगृह, अंजलीताई नळगीरकर, अध्यक्ष बालवाडी विभाग, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा मुख्याध्यापक बाबूराव वाडे, अंकुश मिरगुडे, प्राचार्य श्रीपाद सिमंतकर, उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड, पर्यवेक्षक बलभीम नळगीरकर, लालासाहेब गुळभिले, माधव मठवाले आदी उपस्थित होते. या स्पर्धेत 40 संघांचा सहभाग असून 2 दिवस या स्पर्धा चालणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता मोरे यांनी केले तर आभार
कुंभार लालासाहेब गुळभिले यांनी मानले. प्रास्ताविक स्पर्धा प्रमुख सचिन यतोंडे, स्वागत व परिचय स्पर्धा सहप्रमुख शरद पवार, वैयक्तिक गीत बालाजी पडलवार तर शांती मंत्र किरण नेमट यांनी म्हटले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सुरक्षितता मोहीम दिनांक 11 ते 25 पर्यंत अभियान राबवण्यात येत आहे. त्याचे उद्घाटन बुधवार रोजी सकाळी 11 वाजता सोयगाव बस आगारात करण्यात आले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सुरक्षितता मोहीम दिनांक 11 ते 25 पर्यंत अभियान राबवण्यात येत आहे. त्याचे उद्घाटन बुधवारी सकाळी 11 वाजता सोयगाव बस आगारात करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोयगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार, सोयगाव पेन्शनर तालुका असोसिएशनचे अध्यक्ष आबासाहेब बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी आगारचे वाहतूक निरीक्षक गोपाल पगारे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आगार प्रमुख हिरालाल ठाकरे यांनी भूषवले. सदर कार्यक्रमाप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी अपघात सुरक्षिततेविषयी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यात आवर्जून त्यांनी आतापर्यंत केलेल्या एसटी बस प्रवासाचा उल्लेख केला. यावेळी आबा बाविस्कर, भास्कर पिंगाळकर, पोलीस कर्मचारी रवींद्र तायडे, नारायण खोडे, योगेश बोखारे, विशाल घन, विष्णू गव्हाणे व अध्यक्षीय मार्गदर्शन भाषण सोयगाव आगार प्रमुख हिरालाल ठाकरे यांनी केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन सवानी कैलास बागुल, राहुल नागरगोजे व गणेश कोरडे यांनी केले. यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख कारागीर रमेश साबळे, वाहतूक नियंत्रक अशोक काळे, वरजान जाधव, ज्ञानेश्वर वाडेकर, सुरेश हळनूर, विनोद जाधव तसेच चालक, वाहक व यांत्रिक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यात्रेच्या धार्मिक विधीस झाला प्रारंभ. शुक्रवार पेठेतील शेटेवाड्यात योगदंड पूजा झाली संपन्न. तर कुंभार समाजाने 56 मातीच्या घागरी केल्या हिरेहब्बू यांना सुपूर्द. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर. जिल्हा नियोजन समितीसह विविध विषयांवर होणार महत्त्वपूर्ण बैठक. वाहतूक नियमांचे पालन करणे प्रत्येकाचे कर्तव्य. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळेचे रस्ता सुरक्षा अभियानात प्रतिपादन. आणि खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजींच्या मागणीला आले यश. श्री सिद्धेश्वर गड्डा यात्रेचे राष्ट्रीय वाहिनीवर प्रक्षेपण. केंद्रीय सूचना प्रसारण मंत्री अनुराग ठाकूरांची घेतली भेट. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.